डिसेंबर 2025 मध्ये मेट्रो ठाण्यात धावणार. खासदार राजन विचारे यांनी ठाणे मेट्रोच्या कामांचा घेतला आढावा. शहरातील वाढत्या शहरीकरणामुळे वाढणाऱ्या वाहनांच्या संख्येमुळे होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी मेट्रो मार्ग सुरू झाल्यास वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होणार आहे. या मेट्रो मार्गाचं काम सुरू करण्यासाठी खासदार राजन विचारे आमदार असल्यापासून प्रयत्न करीत होते. यासाठी विधिमंडळात सहकाऱ्यांबरोबर अनेक आंदोलनं करण्यात आली होती. त्यानंतर मेट्रो मार्ग क्रमांक 4 वडाळा ते कासारवडवली या मार्गाला सन जून 2016 रोजी 14,549 कोटींची मंजुरी मिळून प्रत्यक्षात या मेट्रो मार्गाच्या कामाला एप्रिल 2018 मध्ये सुरुवात करण्यात आली. खासदार झाल्यानंतर ठाणे शहरासाठी रिंग रूट मेट्रोसाठी तत्कालीन आयुक्त संजीव जयस्वाल तसेच शहरी विकास केंद्रीय राज्यमंत्री हरदीप सिंग पुरी व या विभागाचे सचिव दुर्गा शंकर मिश्रा यांच्यासोबत अनेक भेटीगाठी घेतल्या. या मेट्रो 4 मार्गाचे काम ठेकेदारांच्या आडमुठे धोरणामुळे 3 ते 4 महिन्यांपासून बंद पडले होते. त्यावेळी MMRDA आयुक्त श्रीनिवास यांची 18/2/2022 रोजी भेट घेऊन बंद पडलेल्या मेट्रो मार्गाचं काम तात्काळ सुरू करण्याची विनंती केल्यानंतर त्याचं काम प्रगतीपथावर सुरू झालं. आज खासदार राजन विचारे यांनी पुन्हा एकदा सुरू असलेल्या मेट्रो मार्गाच्या कामाची पाहणी करून कामाचा आढावा घेतलाय. त्यावेळी पॅकेज क्रमांक 11, 12 व 4A चे अभियंता निलेश महाले, सुरेंद्र शेवाळे, भूषण मेसके, नगर अभियंता ठामपा सोनाग्रा तसेच वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक मंजुषा भोंगाळे, गोरख पाटील, त्याचबरोबर जिल्हा प्रमुख केदार दिघे, ओवळा माझेवाडा संपर्क प्रमुख नरेश मनेरा, उपजिल्हा प्रमुख सुनील पाटील, उपशहर प्रमुख संतोष शिर्के, सदाशिव पुर्णेकर, विभाग प्रमुख प्रतीक राणे, प्रदीप पुर्णेकर, अरविंद भोईर, संजय दळवी, राम काळे, विभाग संघटक गीता चव्हाण, ज्योती कदम व इतर शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज खासदार राजन विचारे यांनी कापूरबावडी जंक्शन, तत्वज्ञान विद्यापीठ, मानपाडा उड्डाण पूल, पातलीपाडा जंक्शन, सूरज वॉटर पार्क, कासारवडवली आणि भाईंदरपाडा अशा व इतर ठिकाणी होणारी वाहतूक कोंडींच्या ठिकाणांची प्रत्यक्ष जागेवर पाहणी केली आहे. कापूरबावडी येथे होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेऊन बंद केलेला कोळशेत रोड पुन्हा सुरू करण्याची मागणी वाहतूक शाखेकडे व नगर अभियंता यांच्याकडे केली. ज्या ठिकाणी मेट्रोनी खड्डे पडलेले आहेत त्याच ठिकाणी बॅरिगेट लावून ती जागा बंद करावी जेणेकरून अपघात टळू शकतील. प्रत्येक ठिकाणी दिशादर्शक फलक लावणे तसेच ज्या ठिकाणी सर्व्हिस रोड डीपीमध्ये आहेत ते पूर्ण करण्याच्या सूचना नगर अभियंत्यांना केल्या आहेत. खासदार राजन विचारे यांना अधिकाऱ्यांनी डिसेंबर 2025 पर्यंत काम पूर्ण करून मेट्रो सुरू करू असं आश्वासन दिलंय.